गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा. हिंदू नववर्ष शुभारंभ होतो आहे आज, आणि त्यानिमित्त आमच्या घरी सगळी तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे माझ्या मागे हे पहा, सगळं पूजेचं साहित्य रेडी केलेलं आहे बघा. आणि इकडे आपल्या बाप्पाची पूजा झालेली आहे, देवबाप्पांची सगळ्यांची. आणि हे बघा आपले भोलेनाथ. तर चला आता किचनमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो किचनमध्ये काय काय चालू आहे तयारी. बघा इकडे कनकने पुरणपोळीचं तयारी करायला घेतलेली आहे. आणि इकडे सोनालीचे भाजी रेडी झालेली आहे, मशरूम पालक चणा डाळ. आणि दुसरी भाजी काय आहे का, मटर पनीर पण एक आहे. आणि वरण भात आहे. आणि आलू वड्या रात्री बनवून ठेवल्यात, आता फ्राय करायचे. ते रात्री 1-1:30 वाजेपर्यंत सोनाली काम करत होती. आणि मी पण हे बघा, हे चणा डाळ म्हणजे पुरणपोळीचं पुरण हे मीच बनवलं, म्हणजे वाटलं. आता तुम्हाला ते रांगोळी पण दाखवतो कशी काढली आहे सोनालीने. मग आपण जाऊया सेकंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला. हे बघा रांगोळी बघा कशी मस्तपैकी. तोरण बघा. चला आता जाऊया आपण सेकंड फ्लोअरला, म्हणजे मोठ्या दादाच्या इथे, मनाली शेठच्या इथे. आणि दीक्षिता शेठ आणि इशू तर जॉर्जियाला असते, तुम्हाला तर माहीतच आहे. मागच्या खूप ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही सगळेजण तिला मिस करतो. आणि इकडे दीक्षिता बघा, फॅशन डिझायनर. आता ती डिझाईनमध्ये रांगोळी काढते, कॉर्नर डिझाईन. आणि तिची आंघोळ झालेली नाही, त्याच्यामुळे ती तोंड तिकडे फिरवते. आंघोळ झाली आहे का नाही झाली आहे? लेट उठते तू. हे बघा. आणि हा हार वहिनी आणि मनालीने बनवला आहे. तर दीक्षिताचं असं म्हणणं आहे का हा तिने बनवला आहे, पण मी मनालीला आणि वहिनीला बनवताना बघितलेला, तर तिने म्हटलं तिने अर्धवट ठेवला तो काम, तर तिने पूर्ण केला. तर चला ठीक आहे, कोणी पण बनवलं पण छान आहे. इकडे सेकंड फ्लोअरला दादा संतोषदाचे इथे पुरी भाजीचा प्लॅन आहे आणि श्रीखंड पण आहे. तर बघा पुरीचं पीठ मळायला घेतलेलं आहे वहिनींनी. आणि भाजी काय वहिनी? चना छोला. चना छोला. आपल्याकडे चना डाळ, पालक, मशरूम. आता जाऊया फर्स्ट फ्लोअरला, तिकडे काय चालू आहे बघूया. हे तुम्हाला सेकंड फ्लोअरचा इंटेरियर दाखवतो थोडक्यात. याचा पण आपण व्लॉग बनवणार आहे नक्कीच. अजून थोडंसं काम किंवा थोडंसं सामान लावायचं आहे. म्हणजे जसं आता AC आणले आहेत, गोडाऊनमध्ये ठेवले आहेत, पण आता लावणार थोडं करून बघा. त्याच्यामुळे म्हणून मग जेव्हा पूर्ण सगळं रेडी होईल, इथे फिश टँक आहे, फिश टँक पण येणार आहे. कारण की कसं आता थोडं काम चालू आहे, मध्ये घाण होणार, त्याच्यामुळे आणलं नाही आहे. फिश टँक आल्यानंतर मग तेव्हा पूर्ण व्हिडिओ तेव्हाच बनवणार आहे आपण. आणि बघा पुन्हा एकदा दीक्षिता. आणि इकडे बघा फर्स्ट फ्लोअरला विजयच्या इथे पूर्वाने रांगोळी काढायला घेतली आहे, पण ती विचार करते का काय करू काय नाही, कसं बनवायची. ती कॉपी करायचं बघते विचार. तोपर्यंत इथे निताची फुलांची डिझाईन झालेली आहे. आता पूर्वा काहीतरी दाखवणार आहे काय बनवलं आहे तिने. आणि हे बघा पूर्वाने हे बनवलं आहे, तुम्ही बघा मस्तपैकी असं सजवलं आहे बघा. वाव मस्त. आणि हे बघा स्वामींची मूर्ती बघा कशी मस्त. श्री स्वामी समर्थ. आणि
हा फर्स्ट फ्लोअरचा देवघर बघू शकता. हे फर्स्ट फ्लोअरला गुढी उभारून पण झालेली आहे. मस्त छान. हे देवा बघा राज दरबार कसा दिसतोय मस्तपैकी. आई जिजाऊ आणि छत्रपती आणि शंभू महाराज. गंगा घाट. हा बघा हा दुर्वेश क्रिकेटर बघू शकता. हा बघा आता इथे आलो आपण जुन्या घरी म्हणजे मेन घरी. मस्तपैकी रांगोळी काढली आहे. मी चहा पिते. कितवा आम्ही चहा दुसरा चहा. नाही तर या टायमाला मम्मीचे चार तरी होतात चहा. सकाळी 7 वाजता एक चूल पेटवताना, त्याच्यानंतर परत अर्ध्या तासाने आणि मग आंघोळ करताना. गुढीपाडव्याच्यासाठी काठे घेऊन चाललोय. चला चल मम्मी चल. आजाव. आणि बघा आता मम्मी सगळ्यांना गाईड करायला येते. हे बघा इन्स्ट्रक्शन द्यायला. फर्स्ट फ्लोअरचं देवघर. आता इथे फर्स्ट फ्लोअरला म्हणजे सेकंड फ्लोअरला दादाचे इथे आपण गुढी पहिले उभारूया. ती झाल्यानंतर मग आपल्या इकडे सेकंड फ्लोअरला झाल्यावर होईल ना. आणि आज गुढीपाडव्यानिमित्त साई पालखी पण निघालेली आहे. तुम्हाला आवाज ऐकायला येतच असेल बॅकग्राऊंडला. ओम साईराम. मम्मी ते पूजा करते. अच्छा आता बदलली बांधची पण गरज नाही. हे पण दाखवायचं लगेच आधी याचं चालेल का नाही. ओम साईराम. इकडे सोनालीची पूजा चालू आहे.
आणि पूजा संपन्न झालेली आहे. आता देवाला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य हे बघा, आमचा नैवेद्य पण रेडी आहे. हे मस्तपैकी पुरणपोळी, वरण भात, पालक पनीर आणि हे चणा डाळ, पालक मशरूम आणि हे आळू वडे आणि हे पेढे. अय्या फळांचा नैवेद्य दाखवते सोनाली. पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवताना सोनाली. देवा सर्वांना सुखी ठेव. पूर्वाची रांगोळी पूर्ण झालेली आहे. बघा तुम्हाला कशी वाटते. आणि इकडे तुझं नाव घेतलं, तुझीच असेल ना बाई, पेकूचंद. आणि इकडे विजयची पण गुढी उभारायचं काम चालू आहे. आता दुर्वेश त्याच्याबरोबर जाईल श्रीखंड आणायला. आता तर मम्मी फर्स्ट फ्लोअरला पूजा करते. हाँ यस मैम. इथे पण जेवणाची म्हणजे नैवेद्याची तयारी चालू आहे. इकडे पनीर चिल्लीचं बेत आहे वाटतं आज. आणि हे काय मिरची फ्राय का? हे मिरची फ्राय आहे. हां, थोडा मिरचीमध्ये जरा लसूण मला कमी दिसतोय असं आहे त्याच्यामुळे. हां, आणि इकडे बघा पनीर चिल्ली आणि हे बघा पुरणपोळी आणि ह्याच्यात रसगुल्ला होता ते संपलं वाटतं. आणि वरण भात झालेला आहे हे बघा. हो, डाळ भात झालेली आहे. तर येऊया पनीर चिल्ली खायला आपण आता इथे थोड्या वेळाने. आणि स्वीटमध्ये पण काहीतरी बनणार आहे वाटतं. इथे ड्रायफ्रूट्स दिसत आहेत आपल्याला. सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदू नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष आपल्याला सर्वांना सुख समृद्धीचं निरोगी आयुष्य आणि उदंड आयुष्य तसंच खूप चांगल्या शुभेच्छांनी भरून जावं. आज नवीन वर्षात आम्ही पाडव्याच्या निमित्ताने नवीन घरात प्रवेश केलेला आहे. आज पहिलं जेवण बनवायला घेतलं आहे. पनीर चिल्ली बनवतो आहे. तसं नीता बनवते पण तिला थोडासा हातभार लावतो मी, कारण की काय कधीपासून कुठे बसलेलो होतो. इथे 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 पनीर मटरची भाजी मसाला आत्ता आणला आहे. व्यवस्थित सगळं होईल. ओके, मी बनवल्यावर आता तुम्हाला डायरेक्ट दाखवेन. हां, चला बाय. परत एकदा खूप खूप शुभेच्छा.
मनालीची पण काहीतरी रेसिपी चालू आहे. काय बनवते मनाली? तरी हे काय पनीर मग का कापून ठेवलंय. आता पुरणपोळी घेऊन आलेली आहे देवासाठी नैवेद्य दाखवायला. इथे कनकने ओव्हनमध्ये बनवायला घेतलेली आहे पुरणपोळी आणि सक्सेस येते. थोडीशी ही फाटली ती आधीची जरा येते बघा. ही प्लेटवर ठेवताना जराशी झाली. खाली बघा तुम्ही, खालची एकदम पूर्ण झालेली आहे मस्त. आणि इकडे बघा डायरेक्ट गावठी काम आपला. डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर बसूनच पुरणपोळ्या. आणि बघा लाईटीची सध्या इंडक्शनवर बनवायचं काम चालू आहे, कारण की इकडे एल पी जी आहे म्हणजे आपल्याकडे, पण सेव LPG मस्त फुलत आहेत बघा कशा. आणि मुनू बनवून देते आणि इकडे सोनाली लाटते. मनाली प्रसाद घेऊन आली आहे, पेढे आणि पाया पडते विचारी. हे बघा पाया पडल्या मनाली. नंतर तुम्ही बोला मनाली पाया नाही पडत. मंडळी आता बघा मंदिरात आलो आहे आणि आमचा नवरा हर्षल भोईर याचा लग्न आहे 21 तारखेला, 21 एप्रिलला. सगळ्यांनी यायचा. हळदीपासून गारपिटांना पण बोलावलं ना. हो, गारपिटांपासून यायचं आहे सगळ्यांनी भोईरवाडीला. कल्याण चिकन कल्याण चिकन घर. बाप्पाला पत्रिका ठेवली आहे. आता तुम्हाला पण येणार. आता सासवडला जाणार आहे, त्याला सासवडला बोलवलंय गुढीपाडव्यासाठी खास पुरणपोळी खायला. आम्ही पण येऊ का? मग चला. नाही बाबा जा, काही आणलं असेल सासवड. नाही जेवायला आता सध्या आपल्या एकाच ठिकाणी म्हणजे सगळी बनवलं 3 ठिकाणी आणि सोय केलेली आहे बसण्याची एकाच ठिकाणी. हे तुम्ही बघू शकता सेकंड फ्लोअरला. हे बघा सगळे बसलेत इथे. आणि मनाली वा बघा कसे पंचपक्वान्न नाही 15 पक्वान्न झालेली आहे. पुरी, हा पुलाव, पनीर मटर, चणे छोले, मिक्स भाजी, हे बघा आणि ताट. आणि हे पुरी बघा जम्बो पुरी आणि ही पूर्वा पुरी. माझ्यासाठी ताट रेडी केलंय. वाव बघा बघू शकता तुम्ही. या म्हणले जेवायला. ते बघ काय कोशिंबीर घे. ताट मस्तपैकी वाव. आणि ही मनाली मला जे ताट बनवलेलं तुम्हाला दाखलं ते तिने घेतलं. आता मीठ टाकला काय? मीठ नसला चालतं त्याला. बघा मनालीचं ताट बघा. हा ताट मी घेणार होतो तो बोलते नाही मला माझं ताट पाहिजे. आणि बघा हे बघा कसं ही भाजी टाकली त्यातली अर्धी पुरी मी घेतली. हा पनीर पण तिथंच आहे चिल्लीमधला. आणि बघा डाळ मला चणा डाळ आवडत नाही बिलकुल, तर मी फक्त चणा डाळ ठेवली. हे मिक्स केले होते म्हणून मी. बाकी बघा आपलं ताट पूर्ण जी अशी ऑप्शन वाली भाजी होती ना ती सगळ्यांनी खाल्ल्या का? बघा रस्स्यावाली भाजी एक पण नाही. आणि पूर्वाला आता स्वीट डिश खायचंय. आणि म्हणून बघा म्हणून होऊ दे काय म्हणतात. आणि इकडे बघा दीक्षिताची साफसफाई चालू आहे. मस्त साफ का दीक्षू असते इथे. हे बघा मनालीने मांडी घासायला घेतलेली आहेत, बघू शकता काही. बघा मनाली पण नीताची पण साफसफाई चालू आहे. आणि पूर्वा काय करते बघूया. बापरे पूर्वा झाडू मारते बघा. पूर्वा तुम्ही व्हिडिओ चालू केला म्हणून झाडू मारायला घेतला ना. ओके व्हेरी गुड. बघा हे बघा पूर्वच्या रूमची गादी आलेली आहे, जस्ट अराईव्ह. आणि आता पडदे पण लावून होतील काही वेळाने. हे बघा ही दुर्वेशच्या रूमची. इकडे गाद्या पण आलेल्या आहेत आणि पडदे पण. आपल्या शाहरुख बाईला आपण ऑर्डर दिलेली, माझ्या 3rd फ्लोअरची पण आणि 1st फ्लोअरची पण. आणि आता कल्याणला शॉप आहे. तुम्हाला मी मोबाईल नंबर डिस्प्लेला दिसतोय त्याचा. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर द्या.
गुड आफ्टरनून. हे बघा आमच्याकडे आता मशीनचा डेमो दाखवायला आले बॉस मशीन. आणि मनालीला आम्ही ऑर्डर दिली आहे ब्लॅक कॉफीची आणि मनालीने तिची मशीन काढलेली आहे डेलॉंगीची. याच्यामध्ये कॅपुचिनो एक नंबर होते, मस्त एकदम. कोणीही कधीही कुठेही घेऊ नका. अजूनपर्यंत तरी आम्हाला येणार, आता कंपनीच्या डेमोसाठी येणार आहेत त्यावेळेस बघू त्यांना कसं जमतं काय तर काय गडबड आहे. आम्हाला जमत नाही की दुधात काय प्रॉब्लेम आहे का काय या जागेत काय प्रॉब्लेम आहे ते समजेल. तर बघा मंडळी, ब्लॅक कॉफीची आपण डिमांड केली होती. आता 20 मिनटं झालेली आहेत आणि होते. आपण आपले गॅसवर कसा ठेवला पाणी, कॉफी एक काप फोडली टाकली, रेडी. आपण ही बघा डेलॉंगी ब्लॅक कॉफी होते हळूहळू. फोम बघा, फोम कुठे फोम वाली कॉफी. ये देखो फोम. अरे कॅमेरा कुठे? ये क्या है देखो ना भाई, देखो ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना गाइस. कसं असतं? गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. तर आजचा दिवस दुसरा आहे. काल गुढीपाडव्याचं तुम्ही बघितलं, म्हणजे आजच्याच याच व्लॉगमध्ये तुम्ही बघताय गुढीपाडव्याचं. आणि दुसऱ्या दिवशी व्लॉग संपवायचं कारण असं आहे की आज आहे 20 मार्च, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे आज. तर म्हटलं त्याचंही थोडंसं तुम्हाला दाखवूया. सकाळी कशी रांगोळी वगैरे काढते आरती. हे बघा सोनालीने रांगोळी काढली आहे, तुम्हाला दाखवतो बघा मस्तपैकी. आणि आता पूजा चालू आहे. तर आता हा व्लॉग मी इथेच संपवतोय. कालचा व्लॉग होता, आज संपवतोय. पण तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आमची गुढीपाडव्याची जे साजरा आम्ही केला तो कसा वाटला तुम्हाला, आणि तुम्ही कशा पद्धतीने साजरा केला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग जर आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हाईप करायला विसरू नका. हाईपचं जे बटन आता नवीन ऑप्शन सुरू झालेलं आहे यूट्यूबने, ते नक्कीच करा. चला बाय बाय.